न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत 4 नंबर वॉर्डातून अपक्ष उमेदवारी करणारे लक्ष्मण माने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। घुमटमाळ परिसरातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याबाबत त्यांनी नगर परिषद प्रशासनावर टीका करत तातडीने रस्ता दुरुस्ती आणि स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी केली आहे। विटा शहरातील साई हॉस्पिटल जवळील घुमटमाळ रोडची अत्यंत बिकट झाली आहे। सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याने या मार्गावर साई हॉस्पिटल, हजारे हॉस्पिटल, लहान मुलांचे दवाखाने, वलेकर हॉस्पिटल सह 4 ते 5 दवाखाने असल्याने दररोज अनेक रुग्ण आणि नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते। माझ्या नातवाची प्रकृती बिघडल्यामुळे रात्री दवाखान्यात घेऊन जात असताना मला या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास झाला। अशा परिस्थितीत इतर रुग्ण आणि नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे। याच परिसरात लहान मुलांचे क्लासेस, दवाखाने, मोठी वाहतूक असल्यामुळे वाहनांचा वेगही अधिक असतो, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून येथे तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची आवश्यकता असल्याचे माने यांनी सांगितले। नगर परिषद प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्त करून स्पीड ब्रेकर उभारावेत, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि या मागण्यांसाठी मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल। एवढं पाणी साठलं होतं भरपूर इथं पलीकडं तर पारं, चिंचणी, मंगरूळ तिकडून जे लोक इकडे येतात ते पलीकडे 3 दवाखाने, किती दवाखाने? 3 दवाखाने। कदम साहेबांचा दवाखाना आहे, गायकवाड साहेबांचा दवाखाना, पवार साहेबांचा दवाखाना। तर तिकडून येणारे लोक कशी जात असतात? एवढं भरपूर पाणी साठलं इथं, आता पाणी नाही, हे बघा खड्डे, किती लोकांना त्रास होतो। आणि पुढचा राहिला विषय आहे इकडे क्लास आहे शाळेचा, इथं क्लास तिकडून येणाऱ्या गाड्या, तिकडून भरपूर येणाऱ्या गाड्या तिथं पूर्ण येत नसते, एवढी स्पीड असते गाड्या। तर काही तर ब्रेकर पाहिजे इथं, लांब एवढं येते तेवढं इकडून गाड्या येतात, पण इथं पांढरा पट्टा ओढला पाहिजे। मगाशी गाडी धडकली, मगाशी गाडी धडक, भरपूर स्पीड इकडल्या गाड्या येतात। कुणाला काय असं घेणं नाही देणं, तर माझी एक विनंती तिथं ब्रेकर पाहिजे। घुमटमाळ रोडवरील खड्डे, रुग्णांची गैरसोय आणि वाढता अपघाताचा धोका लक्षात घेता नगर परिषद प्रशासन या मागण्यांची कितपत आणि किती लवकर दखल घेते याकडे आता विटेकरांचे लक्ष लागले आहे।